इथे मी विनूला नाश्ता बनवायला घेतला, काहीतरी हलकंच बनवायचं होतं. मग कढईत थोडंसं तूप टाकून घेतलं. तूप गरम झालं की 2 चमचे रवा टाकून घेतला आणि चांगलं त्याला भाजून घेतलं. साधं दुपारी जेवलेला पण बिस्किट करत होता. मग म्हणलं परत भूक लागली असेल तर थोडंसंच काहीतरी बनवते. इथे 3 खजूर घेतलेले मी 10 मिनिटं अगोदरच पाण्यात भिजवून ठेवलेले. त्याला चमच्याच्या साहाय्याने जरा मॅश करून घेतलं. रवा चांगला भाजला की त्यामध्ये 1.5 चमचा नाचणी टाकली आणि त्याला पण चांगलं भाजून घेतलं. भिजवलेले खजूर त्यामध्ये टाकलं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं. आता इथे मी 2 काजू 2 बदामाची पावडर करून ठेवलेली ती टाकून घेतली. सर्व गोष्टी मिक्स करून 5 मिनिटं शिजायला ठेवून दिली आणि इथे खजुराला थोडंसं मॅश करून घेतलं. नंतर त्यामध्ये अर्धा कप दूध टाकून पुन्हा एकदा त्याला अर्धा मिनिटं मिक्स करून घेतलं. इथे मी साखर घातलेली नाही कारण खजूर पुरेसे आहेत गोडसाठी. मस्त असं गरम गरम काढून घेतलं. मी जास्त इथे दुधाचा वापर केलेला नाही कारण की विनूला जरा कफ आहे त्यामुळे. तुम्ही पूर्ण दुधात पण बनवू शकता. विनू इथे थंड व्हायची वाट बघत होता पण कसलं काय लवकर थंडच होईना. मग जरा कोमट झाल्यावरती मस्त त्याने एन्जॉय केला. हा झटपट हेल्दी आणि पचण्यास हलका नाश्ता नक्की तुमच्या बाळांना ट्राय करा.